समजा एक रील चाललंय असं तुला लक्षात हम्म. आलं की एक 10 रील हो, मागे एक रील तुला असं वाटलं की दिस करेक्ट. इज डुईंग बेटर दॅन येस, आधीचे. येस. तर त्यातले काय नोट्स तू जनरली मार्क करतेस? एकतर मी आधी सांगितलेल्या कुठल्या बकेटमधलं ते आहे. ओके. ओके. बऱ्याचदा असं जाणवतं, की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एज्युकेटिव्ह कंटेंट असेल, हम्म. तर बऱ्याचदा एखादी रील चालली, हे नोट केल्यानंतर असं लक्षात येतं, की अरे आपण महिन्याभरात काही एज्युकेटिव्ह टाकलंच नव्हतं. हम्म. हे लक्षात येतं, की काहीच हम्म. टाकलं नाही म्हणून ही टिप माझी खूपच चालली, कारण हे मी दिलंच नव्हतं माझ्या ऑडियन्सना. राईट. मग माझ्या असं लक्षात आलं, की दर आठवड्याला एज्युकेटिव्ह नकोच टाकायला. आपण दर महिन्यानीच एक काहीतरी करूयात. नाईस. फॉर एक्झाम्पल सांगते, म्हणजे की बऱ्याचदा असं होतं, की स्केअर्सिटीमधनं हिट होते एखादी गोष्ट, येस. की येस. हे आम्ही बघितलंच नव्हतं आत्तापर्यंत किंवा खूप दिवस आम्ही वाट बघत होतो आणि आत्ता हे मिळालं. हम्म. सो ह्याच्यात सेलिंग पार्टमध्ये सुद्धा खूपदा आम्ही असं करतो, की मध्ये असं झालं होतं आमच्याकडे एक रॉ सिल्क विथ इकत पल्लू नावाचा प्रकार आहे साड्यांचा, बर. की ज्याची रील व्हायरल झाली आणि त्याला असं मिलियन फेसबुकवरती बर. व्हिडिओ तो व्हायरल झाला, रील होती काय आपली ट्रान्झिशन रील आणि हा. त्याला असे मिलियन्समध्ये व्ह्यूज आले. त्याच्यातनं खूप पुढे गडबड पण झाली. ते असं व्हायरल झालं, की त्याच्या खाली खूप जणांनी फोन नंबर्स दिले, ही साडी घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यातनं फ्रॉड्स झाले, लोकांनी पैसे भरले, मग आमच्याकडे लोक आले, की आम्ही तुम्हाला पैसे द्या. आम्ही म्हटलं हा आमचा नंबरच नाहीये, हे आम्ही नाहीच होत. सो एनिवे, सो असं सगळं झालं होतं. तोही पार्ट पण असतो म्हणजे. गंमत सो काय झालं तेव्हा आम्हाला कळलं, की रॉ सिल्क विथ इकत पल्लूला कमाल रिस्पॉन्स आहे. त्याच्या हम्म. आपण कायम ट्रान्झिशन रील्स करत जाऊ. आम्ही केल्या त्याच्यानंतरच्या 2-3 फेल. हम्म. म्हटलं आपण सेम केलंय, सेम प्रॉडक्ट दाखवलंय, सेम पद्धतीने दाखवलंय, गाणं वेगळं घेतलंय, फेअर इनफ. मग का नाही चालत आहे? मग हळू करत हे लक्षात आलं, की यू हॅव टू ऑल्सो स्टार्व युअर ऑडियन्स फॉर समथिंग अँड देन गिव्ह. हम्म. सो तेच तुम्ही देत राहिलात तर लोक स्क्रोल करतात. हां, हे पाहिलंय, हे पाहिलंय, हे पाहिलंय. सो शुअर. रॉ सिल्क विथ पल्लू दिसलं ना, ही बघितलीये साडी आता असं वाटतं. हम्म. लोकं तर पूर्ण बघतच नाहीत, की ह्यात वेगळ्या साड्या आहेत. असं. सो यू हॅव टू स्टार्व युअर ऑडियन्स. सो आता आम्ही पूर्ण महिन्याचा प्लॅन करतो, की एक साडी आज दाखवल्यानंतर महिनाभर ती तशा प्रकार किंवा तशा प्रकारचा व्हिडिओ पडलाच नाही पाहिजे. हम्म. तर लोकांना नेक्स्ट टाइम ते ओ वॉव ह्या छान आहेत, खूप दिवसात दाखवल्या नाहीत, हे वाटतं. सो आहे तो सगळा स्टॉक अशा पद्धतीने आपण प्लॅन केला पाहिजे, की दाखवू तेव्हा खूप दिवसांनी दाखवतोय हा प्रकार किंवा या पद्धतीने प्रेझेंट करतोय हे वाटलं पाहिजे. हम्म. आता ह्याच्यात एक अ, बऱ्याचदा मोह होतो हं. फाउंडर्सना, हो, की माझं जे टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे ना ते हो. सारखं प्रमोट करू. बरोबर. ते आणि आता तू ते सांगितलं ह्याचा हो. बॅलन्स कसा स्ट्राईक करता येऊ शकतो? टॉप सेलिंग प्रॉडक्ट तुम्ही करत राहा ना प्रमोट. तुम्ही स्टोरीजमध्ये करा. हम्म. तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये करा. हम्म. तुम्ही पेड ॲड्समध्ये करत राहा. हम्म. पण तुम्ही जो क्रिएट करताय कंटेंट, हम्म. नवीन क्रिएट करताय, तो नका करू त्याच्याबद्दलचा. राईट. राईट. सो मेक सेन्स. हां, सो आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या स्टोरीजमध्ये आम्ही कंटिन्युअस एखादा प्रॉडक्ट त्याचा फोटो लिंक, प्रॉडक्ट फोटो लिंक हे देतच राहतो. यू नेव्हर नो कोणाला तरी ते हवं असतं. राईट. सो मी महिनाभर एखादं प्रॉडक्टचं दाखवलं नाही म्हणून त्यांना ते मिळालं नाही असं नको. स्टोरीजमध्ये पोस्ट करू. WhatsApp स्टेटस इज अ व्हेरी, व्हेरी गुड मीडियम. सो हम्म. WhatsApp स्टेटसला आम्ही कंटिन्युअस पोस्ट करत राहतो. म्हणजे जो आपला सो व्हॉट्सअप बिझनेस नंबर जो करेक्ट आहे त्याच्या ह्याला. त्याच्यावरती स्टेटस कारण खूप जणांनी तो नंबर सेव्ह केलाय आणि हम्म. स्टेटसमध्ये आपण खूप अंडर एस्टिमेट करतो त्या चॅनलला. हम्म. प्रचंड इफेक्टिव्ह येस, चॅनल आहे. ऍब्सोल्युटली. सो खूप लोक बघतात आणि समहाऊ स्टेटस पाहून रिप्लाय करणारे पण बरेच लोक आहेत. असतात आणि ते ना समहाऊ लोकांना सोशल मीडियापेक्षा व्हॉट्सअप स्टेटस हे थोडं प्रायव्हेट वाटतं. आय डोंट नो वाय. हम्म. म्हणजे हो रे किंवा बाय. किंवा खूप राईट. जण स्वतः नाही टाकत तरी खूप जणांचं बघतात. त्यांना ती बांधिलकी नाही वाटत, की आपण पोस्ट करत नाही तर आपण कसं बघायचं. असं नाईस. समहाऊ जे थोडं इनिबिशन आहे Facebook, Instagram किंवा ह्याचं ते WhatsAppला नाहीये. WhatsApp हम्म. पीपल फील इज मोर प्रायव्हेट. सो त्याच्यावरती एक खूप इफेक्टिव्ह होतं आमचं स्टेटस पोस्टिंग आणि ह्याला सॉलिड. ब्रॉडकास्टिंग आणि असं.